जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर. पुसदमध्ये बोगस मतदारांवर मौन कोणाच्या सोयीचे? लवकरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असून त्या पार्श्वभूमीवर पुसद विधानसभा क्षेत्रात मतदार यादीतील पारदर्शकतेबाबत गावोगाव चर्चा सुरू झाली आहे. पुसद विधानसभा क्षेत्रातील चोंढी, बानशी तसेच अनेक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मतदार नोंदींबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कामानिमित्त पुसद मतदारसंघाबाहेर गेलेले अनेक मतदार निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष गावात उपस्थित नसतानाही मतदानाची टक्केवारी मात्र नेहमीच योग्य कशी राहते असा सवाल नागरिक विचारत आहेत. तसेच काही मतदारांची नावे ग्रामीण व शहरी भागात दोन्ही ठिकाणी असल्याची माहिती चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये एक दबक्या आवाजात पण सातत्याने ऐकू येणारी चर्चा अधिक लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक राजकीय पुढारी, ग्रामपंचायत सचिव आणि BLO यांना हाताशी धरून अशा संशयास्पद मतदारांची नावे यादीत तशीच राहू देत आहेत असे गावकरी बोलत असल्याचे सांगितले जात आहे. गावकऱ्यांचा सवाल साधा आहे. नावे वाढवताना यंत्रणा तत्पर दिसते, मात्र आक्षेप असलेली किंवा संशयास्पद नावे काढताना तीच यंत्रणा शांत का होते? निवडणूक आयोगाने बोगस व दुहेरी नावे शोधण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून दिली आहेत. मात्र या प्रणालीचा वापर करून प्रत्यक्षात किती नावे वगळण्यात आली याची स्पष्ट माहिती समोर येत नाही. हे देखील चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे मतदार यादीतील अशा नावांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा नेमका कोणाला होतो हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. कारण यादी स्वच्छ नसेल तर निवडणुकीतील आकडे काही ठराविक घटकांसाठी सोयीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. आता सर्वांचे लक्ष पुसदचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लागले आहे. ते केवळ औपचारिक प्रक्रिया पार पाडणार की सचिव BLO पातळीवर तपासणी करून मतदार यादीबाबत ठोस पावले उचलणार? हा सवाल आज पुसद मतदारसंघात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.